नमस्कार मंडळींनो, मी तुमचो बंडो पाटील। तर आज आम्ही जातो मासे धरूक। तुमका दाखवल्यात कसले कसले मासे आम्ही धरतलो होते। तत्पूर्वी आता बोटीच्या पाणी सगळा भरला पावसामुळे। पहिला मी पाणी काढून घेतलो, नंतर ही सगळीची जाळी होत ही बघा, ही सगळी भरून आम्ही आता जातलो माश्या गो। तर तुमका दाखवतोय आज कसले कसले मासे धरतो। आणि आज माझ्यासोबत असतात अमिषा आज दाखव, रुची बघा, ही आमची गँग आहे तिघांची। आम्ही चाललो आता मासे धरू, दाखवते तुमका कसले कसले मासे धरतो असते। तर आता आम्ही चाललो जाळी बी सगळी घेऊन। हे बघा पाठीमागे रुची भारी चालवता बघा उडी कशी। तुमच्याकडे कोण असा असत तर सांगा, कोण असा उडी चालवणारा लेडीज बघा। आमच्याकडे कोणाकडे कसला कमी असा म्हणा गावचा ना स्किल, पोरांपासून बारक्या पोरांपासून एकदम जास्त म्हाताऱ्यांतगत पण आमच्याकडे अशी उडी चालवणे लोक सगळी बघा। दणकट पेवा करता सगळ्यांचा। तुम्ही बघू शकता सगळं वातावरण बघा कसं सगळं भारी एकदम। मी आता हे असं मस्त गाववाडी सगळा नदीपात्र आहे, हा सगळा गडनदीचा नदीपात्र सगळा। रुची उतरला, स्टेरिंग घेता उडीचा हा बघा। तर मग जसा स्टेरिंग होता बारक्या होता, परत नदी बीज जर गेलो ठाव ठिकाण लागलो नाही ना, तो जरा मोठा ह्या घेतो स्टेरिंग घेतो हा बघा। घ्या दहा बघा स्टेरिंग उडीचा। जास्त खोल पाण्यात जाऊन आम्ही आता मासेमारी करतो। आपल्याला रुची खय जाऊचा, खायच्या साईडला जाऊचा? पण आता वरच्या बाजूक जातलो, आता पाणी आता किती लागतली या, त्यामुळे वरतून त्या साईडतून आपण जाणार म्हणजे वरती म्हणजे असं फिरवून गेलो कातरे थोडी मग कातरे कसा काळोखात मासो भेटतलो, मासो येतलो फक्त। तर मित्रांनो, ह्याचा ब्रिज दिसता, तुम्ही कमेंट करून सांगू शकता कोणता ब्रिज आहे या बघा। कसला भारी वातावरण आता बघा। तर मंडळी तुम्ही बघू शकता, आम्ही आता जाळ्याची 2 टोका घेतलो आणि आता ह्यो आम्ही आता सगळी पाण्यात सोडीत जातलो। ही बघा चालू करतो, दाखवतो तुमका कशी धाई मारतो ती। तर रमेशा सोडूक घे। बघा बघू शकतात मित्रांनो, आता आम्ही दहा सोडलो। जे तुमका रिंग दिसतात वरचे राऊंड वाले सगळे आम्ही दहा सोडलेला आहे बघा। सगळं टाकू झाला सिस्टमॅटिक बघू शकतात मंडळींनो। अर्धा ती आमचा दहा टाकून झालेला नदीत हा बघा, तिथपर्यंत टाकलं। अर्धी ती नदी अडवली आम्ही बघा। आता एक आमचा 5-1 मिनिटाचा असा होईल कम्प्लीट पूर्ण टाकून। दाखवते आता मासे कसे कसे गावतात, काय गावतात आता सगळं बघूया काय। तर आम्ही आता ते पहिल्या डिलो धोंडे नेऊ गेलो हे बघा। रुची कशा घेतलं दगडे? ते आता दुसऱ्या झाडा मारूचा ना, ती वेगळ्या पद्धतीची जाळी होती। तर त्या झाड्याचं शीस असताना मासो गावण्यासाठी त्या जमनीक लागायचा लागता। तर ती जमनीक लागायसाठी ऑलरेडी शीस हा, पण त्याला अजून वजन म्हणून आपण हे खाली दोंडे बांधतलो। 2 टोकावरती 2 बाजू क्लास पुढे आणि पाठी दोंडे बांधतले होते। तर ते दोंडे घेऊसाठी म्हणजे जी शिशी जायची थोडक्यात हलकी होत। हलकी असं नाही, म्हणजे कसं माहितीये, जास्त खाली बसता कामा नये आणि जास्त वरती राहता नाही असं। त्याच्यामुळे आपण ह्या धोंडे बांधतो। घराला नाही चिंची घेऊन येलो तर बांधतले। मंडळीनं आता ही बघा, आम्ही आता ही दुसरी जाळीचा प्रकार हा डुबकी जाळी बघा। ह्याच्यात पण सरसकट सगळे लहान छोटे मोठे मासे गावतात ह्या जाळ्यात। पण फक्त ह्या जाळ्याचा खासियत आहे की ह्या जाळ्यांना पूर्ण जमिनीपर्यंत पोहोचतात खाली। बघू शकता तुम्ही
अमिषा टाकता. अमिषा पाठी बघ. अमिषा कधीपासून येतो तू मासे धरू असे? आणि रुची तू? लहानपणापासून. हो बघा, जसं जंगलातलं मोगली तसं नदीतलं मोगली. हा बघा, म्हणजे आता पोरी पण आमच्या गावातले काही काही कमी रावले नाहीत मासे क्षेत्रात. अमिषा तुका पेवा पेवा घेता गो? जीव वाचवू शकता. रुची आणि तू? प्रॉपर पेवा शकते, दुसऱ्याचा जीव वाचवू शकते. किती जणांना वाचवू शकतोस एका टायमिंगला? डुबण्यावर अवलंबून. त्या पण बरोबर आहे. लकी जाळा आहे त्याच्यासाठी. रुची कधी बनवलं जाळा तू आणि कसा बनवलं? पैसे बसून जाळा केले त्या जाळ्यात मासे एवढे धरले, त्या जाळ्याचे पैसे फेटले म्हणजे. आणि लकी हा जाळा माझा. आता कधी निराश झाला नाही. मंडळ तुम्ही बघू शकता तिनसान झाली ही बघा. आम्ही आता एक 5 ते 10 मिनिटं वाट बघतलो, जाळीवर सुरुवात करतलो. बघू शकता तुम्ही. आणि वाटतं 10-15 मिनिटं शाप काढू पडत पुरो. लय मजा येतात मित्रांनो ते रात्रीचे मासे धरू. मंडळ तुम्ही आता बघू शकता आम्ही आता सुरुवात केलो मासे धरू. देवाचं नाव घेतलं आणि आता आम्ही बघूया काय गावता. सुरुवात केलं ओढूक. तर मंडळीन बघू शकता बघा काउंद्रा गावली ती. आणि मग असं मोठा झाड टाकलेलं. तर आता आम्ही ओढूक सुरुवात करतो. कोकरी गावली आहे ती का पहिलीच. ही बघा अजून एक परत कोकरी गावली. अवकाश हातात काटू लागत बघा. ते पण दोन्ही पण कोकरेच आहेत ना? 3 होते. एक कोकरे सुटान गेले जाळा वाढताना. साईज पण बघू शकता तुम्ही, मोठी साईज हा. ही बघा तिसरी आम्ही सांगलेलो सुटान गेली, ती खाली जाळ्यात रवलेली. ही बघा. आणि मित्रांनो आम्ही आता जे काय इलो मासे धरू मजा म्हणून धरू गेलो, फक्त तुमका दाखवण्यासाठी की आम्ही पण मासेमारी करू शकतो, आमका पण मासे धरू येतात. तर मंडळीनो आमका थोडेफार मासे गावले आहेत. अगदीच काय ना असं म्हणा गावचा ना. निस्तागायची सोय झाली आहे. आता बरोबर रात्रीचे एक 8 वाजले. आम्ही चाललो मस्त की घरात जाऊन तुम्हाला सांगतो किती का दाखवतो किती आता मासे काय काय गावले आहेत ते. आता घराकडे गेल्यानंतर लाईटीत तुमका समजतेले. ते बघा थोडे थोडे टाकलेले आहेत. काउंद्र, शेतकिया, पुढे आहेत थोडेफार मासे, कोकरे आहेत. आता तुमका ते घराकडे जाऊनच आम्ही आता दाखवतो. तर मंडळीन तुम्ही बघू शकता ते सगळं आमका खजिनो गावलं नदीतलो. मग असे 3 जे जाळी आम्ही टाकलो ना त्याचे बघा सगळ्याच व्हिडिओमध्ये तुमका दिसले नसले, कारण काय म्हणजे आमका पॉज करू लागलो व्हिडिओ, कारण की काळो होतो काय दिसा ना होता. हे सगळे मासे होत. गुंडे होते बघा, हे गुंडे, हे काउंद्रा, ही काउंद्रा होती बघा, आणि कोकरा, आणि मग कशी टाकलो बघा ती लास्टचा झाड टाकलो जाऊन ही बॉयटा गावली. हे सगळे मासे होत. बघू शकता तुम्ही. बाजूला तुमका मांजरांचा आवाज येता ना, त्यांच्या नाकात सगळं वास घुसलेलो हा, कारण काय महिनोभर त्यांचे नाही मासे तसे काय खाले नाही. हे बघा घुसलो बाबा घालतो. तर मंडळींनो भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा बाय बाय.